हॅलो मित्रांनो, ही अशी 4 मीनं फुलं आणलेली आहेत. हे तुम्हाला वाटत असतील की कापसाची फुलं आहेत, तरी पण हे नाही, कापसाची फुलं नाहीत आहेत. हे नर्सरीमधून झाड आणलेलं आहे याचं आणि हे खूप मोठं होते आणि एवढं छान झाड आहे हे, तुम्हाला सांगू इच्छितो. तरी पण एवढं मस्त असं झाड आहे. हे महादेवाला शिवपाठ करता वेळेस मी वाहतो. आणि कापसाचे फुलं नाहीत, या फुलाला 3 रंग येतात. पहिला रंग सकाळीचा 3:30 वाजताचा रंग आहे, हे गुलाबी राहतो. तर आज नाही का म्हणजे की बघू शकता, हे असा गुलाबी हलका हलका रंग गेलेला आहे. आणि तिसरा कलरचा रंग मी कोणाला तरी विचारून सांगल, ते पण याचा म्हणजे पांढरा रंग आहे. संध्याकाळी एवढं शुभ्र पांढरं होते, एवढं असं होते. ते पण तिसरा कलर असा पिवळा काहीतरी असंच काहीतरी आहे. तर अशी मी 4 फुलं आणलेलो आहो. तर कळी तोडल्यामुळे एक तिसरा रंग गेलेला आहे. याची मी कळी सोडली होती, कसं की मला दिसलीच नव्हतं. ही 2 फुलं म्हणजे 3 फुलं दिसले होते. मी 4 फुलं आणलेले आहेत, तरी पण आज खूपच फुलं लागली होती. तुम्हाला दाखवायचंच राहिलं होतं. तरीसुद्धा खूप प्रकारचे आमच्यात फुलं जातं. तर मी व्हिडिओ फुलावर कसं आहे करायला की म्हणजे फुलाचेच जास्त मला व्ह्यूज खूप जास्त येतं. अशा सुंदर फुलाला कोणी 7 जन्मामध्ये पण बघले नसेल. हे फुलं नर्सरीमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेसच भेटतील. त्याचं झाड पण असं मोठं मोठं आहे. हे नशीबवाल्यांनाच फुलं भेटतात आणि नशीबवाल्याच्या घरी येतात. हे बघू शकता किती छान असं आहे फुलं. आणि म्हणजे ह्या गार्डनला पण याला पण खूप छान फुलं लागलेले आहेत. किती छान असे उमगलेले फुलं आहेत. बघू शकता किती अशी सुंदर फुलं आहेत. या सुंदर एवढ्या फुलं 7 जन्मामध्ये काय तुम्हाला बडसो वेकर पण भेटणार नाहीत. एवढे सुंदर फुलं बघायला तुम्हाला, एवढे सुंदर फुलं आहेत. हे अजून उगलतात, खूप मोठे उगलतात हे फुलं. आणि अजून एकदा सांगतो तुम्हाला, कापसाची वाटतील ते पण कापसाची नाही. ते असं हलका हलका गुलाबी कलर येते, यांना पूर्ण गुलाबी राहते. हे सकाळी 3:30 4:30 लिटले 6 आणि नंतर मग हलका हलका व्हाईट गुलाबी असं होते काहीतरी. तिसरा रंग ते मला नक्कीच सांगणार. हे फुलं दररोज येणार आहेत आपल्या घरी. किती सुंदर अशी फुलं आहेत बघा मित्रांनो. तुम्हाला एवढा सुंदर नजारा कुठं बघण्याला भेटणार आहे का? आणि हां, जे मुलगा माझा व्हिडिओ बघत आहे, लहान लेकरू, त्यासाठी चांगली गोष्ट आहे. कसं आहे की तुम्ही 3:30 ते 6:30 जर अभ्यास केला तर खूप म्हणजे की लक्षात राहते. आणि मग तुम्ही सकाळी दुपारी झोपू शकता, तेव्हा ब्रह्ममुहूर्त पण राहते, तेव्हा चांगलं उठणं राहते. गणपतीचं नामस्मरण करून बघा लाल फुलं दर्शन घेऊ शकता तुम्ही. या लाल फुलाचं एवढं सुंदर असा नजारा कोणाला भेटायला परंतु हे व्हिडिओ चालले, एवढा सुंदर नजारा कोणाला भेटायला बघत असेल तर किती नशीबवान राहील.